गोव्याला जायचं, गोव्याला. तर असे जायचं गोवाला. तर अशी आमची बच्चे कंपनी सगळी खूप उत्सुक आहेत आणि गोव्याला येण्यासाठीच ॲक्च्युली खूप उत्सुक होते आणि त्यांच्यामुळेच मला वाटतं यांची ही ट्रिप झालेली आहे गोव्याला यायची. आणि हा आतांश, हाय कर, हा शिवांश, ही श्रीषा. शुभ सकाळ मित्रांनो. मी आहे आता गोव्यामध्ये आणि ॲक्च्युली काल रात्री झालो पण लेट झाला असल्यामुळे काल व्हिडिओ नाही बनवला. उशीर खूप झाला होता रात्री. आणि काल रात्री आम्ही आल्यानंतर आमचे मित्र पण आले आहेत गोव्यामध्ये फायनली. हो नाही करत फायनली गोव्यामध्ये आलेले आहेत ते. आणि आम्ही आता आहे निष्का हॉलिडेज म्हणून 3 BHK अपार्टमेंटमध्ये आहे. आणि खरंच खूप सुंदर अपार्टमेंट आहे, प्रशस्त मोठाच्या मोठा आहे. इथं आहे कॅन्डोलिममध्ये आहे. द फन आणि हे समोर जिंजर आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. आणि मोठे प्रशस्त रूम आहेत, छान अशी गॅलरी आणि नीट अँड क्लीन आहेत रूम. पूर्ण नीट अँड क्लीन रूम आहे तिकडे. 3 बेडरूम आहेत, किचन असं. तर आता आम्ही परवा संडेपर्यंत इथेच थांबणार आहोत. 2 दिवस थोडंसं गोव्यात फिरणार आहोत. तसं फिरायसारखं गोव्यामध्ये तर काय राहिलं नाही आहे पण ऑन दी वे कूर्ग आणि उडुपीवरून येता इच्छा झाली की गोव्यात थांबलं पाहिजे, त्यामुळे थांबलं. आणि आमचे मित्र पण आले त्याच्यामुळे आम्ही गोव्यामध्ये थांबलो आहे खास. तर आपण बघूया आता आज कुठे जायचं आणि काय करायचं. गरमी खूप आहे तशी, त्यामुळे दिवसात तर काय आता आम्ही कुठे निघणार नाही आहोत. जास्तीत जास्त आता बघू, थोड्या वेळाने प्लॅन झाला तर आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊ. स्विमिंग पूल पण खूप मस्त छान मोठा स्विमिंग पूल आहे. आणि एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. तर चला. तुला गिफ्ट पाहिजे ना? मग काकी काय बोलली तुला, काय करायचं? रडायचं नाही, रुसायचं नाही, आणि हे केलं तर गिफ्ट परत घेणार ना? हां, व्हेरी गुड. थांबा आपण काकीला बोलूया. काकी, ए काकी, गिफ्ट घेऊन ये. हा तू डोळे बंद कर. हा ये उघडू नको अजिबात. टाकूच नका. मागं टाक. काकीला नाही, काकाने घेतलीये. अरे 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 श्रीशाला डॉल आणले म्हणून शिवांश रडायला लागला. रे बाबा बाबा, अरे बाप रे, एवढा आतमध्ये उंदीर लपून बसला. उंदीर, ए उंदीर, तुला आपण जाऊया ना बीचवर, तेव्हा घेऊया. चल ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. इथून आज आम्ही काहीतरी, आता बीच तर खूप झालेत पण बोलो काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून आज आम्ही एक नवीन ठिकाण सर्च केलं आहे. बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी, जिकडे प्राणी संग्रहालय आहे. आणि आता आम्ही कॅन्डोलिमला स्टेला आहोत. तर इथून साधारण 75 किलोमीटर म्हणजे 1.5 तासाचं अंतर आहे. आणि चांगली जंगलामध्ये वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. आणि तिथून पुढे तसंच 25 किलोमीटर अंतरावर साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो जायला कदंबा देवी श्री महादेव मंदिर. ते पण असं पूर्ण जंगलामध्ये महादेवाचं मंदिर आहे. तर आज ही 2 ठिकाणं आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर बघूया पुढे काय करायचं.
तर आता आम्ही सगळे रेडी आहोत. आणि ही अक्षू तिचं फोटो सेशन तर कधी संपतच नाही. मित्रांनो, स्विमिंग पूलच्या बाजूला एक फणसाचं झाड आहे छान, आणि मस्त फणस लागले त्याला. छान असे मोठी झालीत फणस आणि भरपूर लागलेत. अजून पूर्ण पिकलेले नाही, नाहीतर नक्कीच कापून खायला मिळाली असती. तर आता आम्ही निघतो आहोत. आणि इकडे महिला मंडळाचं फोटो स्टेशन चालू आहे. चला आपण जाऊया आता वाईल्ड लाईफ सेंच्युरीला. तर मित्रांनो, बोंडला झू जे आहे, बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी, ती गोव्यावरून जाताना म्हणजे नॉर्थने येताना पणजीवरून जो बेळगाव हायवे, कर्नाटक बेळगाव हायवे, त्या रोडला आहे. तर आता आपण तिकडे पोचतो आहोत. थोडं पणजीच्या पुढे आल्यानंतर रोड चांगले आहेत. हायवे एकदम म्हणजे आता नॅशनल हायवेच असल्यामुळे रस्ता खूप चांगला आहे. आता आपण इकडे 5 मिनिटात पोहोचणार आहोत. बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरीसाठी आता आम्ही हायवेवरून आत येऊन इथं राईड मारत आहोत. आणि इथून सगळा रस्ता जो आहे तो पूर्ण आतमध्ये मला असं वाटतं की जंगलातूनच आहे. रोड तसा पूर्ण चांगला आहे, म्हणजे कुठेच असा खराब तर जाणवला नाही अजूनपर्यंत तरी. आता आमची श्रीषा फळांवर मस्त एक पोएम बोलणार आहे. तर 9 किलोमीटर एक 15 मिनिटाचा प्रवास बाकी आहे, तोपर्यंत एक पोएम ऐकूया. नाशिकचे द्राक्ष गोरस गोड, नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड, वसईच्या केल्यांचा मोठा मान, केल्यांचं शिकरण लागतं छान, पनवेलचे कलिंगर लालच लाल, खाऊन पाहाल तर खुशच व्हाल, आंबरबाचे बोर हिरवीगार, खाऊशी वाटतात फार फार, तुम्ही तर गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. थँक्यू. ओके श्रीषा, थँक्यू. असा आमचा टाइमपास आहे. आमचा अजून एक मस्तीखोर पोरगा मागच्या गाडीत आहे, 2 गाड्या आहेत सोबत. तो असला तर तो काही गप्पच बसत नाही. आणि आता इकडे बघा तुम्ही, मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा मस्त पुतळा आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन आहे आणि खरंच खूप छान पुतळा आहे महाराजांचा. वेलकम टू बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी. इथून आपण आत आलोय. एक रस्ता होता, सरळ जात होता कुठेतरी, इथून आपण राईट वरून आत आलोय. इथून पण 2.5 किलोमीटर आतमध्ये आहे. बोंडला झूलॉजिकल पार्क. एक गावातला छोटासा रस्ता आहे आतमध्ये जायला. कधी जर तुम्ही इकडे येणार असाल तर हे सोमवारी बंद असतं, मंडे क्लोज. आणि ह्याचा टाइम जो आहे तो 9 ते 5 आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. पूर्ण जंगलातला रस्ता आहे, पूर्ण झाडी आहे दोन्ही साईडला. आणि एवढ्या उन्हामध्ये पण सावलीचा रस्ता आहे. आणि इथे मध्ये मध्ये बोर्ड लावलेत.
रानगवा वगैरे हे असले सगळे प्राणी रस्त्यावर येतात वाटतं तिथे. पण खूप छान रस्ता आहे आणि मला असं वाटतं मी एकदम जंगलाच्या मध्यभागी आलोय. आता इकडे फॉरेस्ट खात्याची चेकिंग आहे वाटते पुढे. पालतू जानवरों को प्रवेश निषिद्ध है. ॲनिमल्सला नाही. विचारलं का काय आहे? विचारलं सगळं. तुम्हाला पण माहिती देतो थांबा. आता इकडे माहिती आहे का तुम्हाला पण कळेल. आता एंट्रन्स वरून आम्ही आत आलो आहे. आतमध्ये आल्यावर पण आता बरंच आतमध्ये किती आतमध्ये माहित नाही. तर एंट्रीला 50 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत आणि लहान मुलं जे 7 वर्षाच्या वरती असतील त्यांच्या 7 ते 12 वर्षामध्ये जे असतील त्यांच्यासाठी 30 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. पण आपल्याकडे तिन्ही मुलं लहान असल्यामुळे त्यांनी मुलांचे पैसे नाही घेतले तर ॲडल्ट्सचे पैसे घेतलेत त्यांनी. आणि 4 व्हीलर जर असेल तर 100 रुपये, बस बाईक असे वेगवेगळे चार्जेस आहेत. तर त्या हिशोबाने तिकडे आतमध्ये एंट्रीला आपण पैसे भरून पुढे निघालो आहे. मध्ये मध्ये असे बोर्ड आहेत प्राण्यांचे, म्हणजे इकडे प्राणी क्रॉस करतात. जंगलामध्ये पूर्ण असल्यामुळे प्राणी तर असणारच आहेत, पण काहीतरी नवीन आणि छान एक्सपिरियन्स वाटतोय. आता ही मेन एंट्री आली आहे झूची. भरपूर आतमध्ये आम्ही आलो आहे. 2 एंट्री ऑलरेडी झाल्या आहेत. पहिली एंट्री जी होती ती फॉरेस्टची होती जिथे तिकीट्स आपण घेतले. दुसरी एंट्री परत गेली. आता अजून पण एवढं पुढे आलो आहे की अजून 5 मिनटं तर झाले की आम्ही चाललोच आहेत. तर कधी मेन गेट येणार आता काय माहिती. लिपाड क्रॉसिंग, बिबट्या ते आलंय वाटतं. तर मित्रांनो फायनली आपण बोंडला वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या मेन गेटपर्यंत आलो आहेत. म्हणजे आता आपण इकडे पोहोचलो आहे. आता इकडे पार्किंगमध्ये गाडी लावूया. आतमध्ये भरपूर वन्य प्राणी आहेत, पक्षी आहेत. ते आपण सर्व पुढच्या भागात बघणारच आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.